गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 9:30 झाले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये मिसळ पाव, भुर्जी पाव आणि पोहे आहेत, कांदे पोहे आणि ज्यूस आहे, ऑरेंज आणि मँगो. आता बघू. आणि हिने आंघोळ नाही केले तशी चालली. हा तर मग जाता ना आंघोळ करणार. नाश्ता मी ब्रश केलाय, तोंड करणार मी का नाही करणार. आणि नाही तर घरी जाऊन करणार. 1 तासाचा तर रस्ता कुठं लांब राहते. नाही करणारच, कारण थोडं फ्रेश फील होईल. तर आता बघू आम्ही आता आम्ही नाश्ता वगैरे करू. अभिषेक फ्रेश होते, त्याला अर्धा तास लागतो फ्रेश व्हायला आणि नाश्ता 10 पर्यंत त्याने 9:30 झाले. तर मी एवढं रिस्क नाही घेऊ शकत. मला भूक लागली मी खाते. हे बघा नाश्ता, पोहे, मिसळपाव आणि बुर्जी. मी तर बुर्जी खात नाही. जीजू आता आंघोळीला आहे, तोपर्यंत ती पाव खाऊन टाकेल, म्हणजे तो काय बोलणार आणि ब्लॉग मध्ये बघेल नंतर. आणि तो नव्हता, म्हणजे मी म्हणून लवकर आली की जर तो आला तर तो मला खाऊ देणार नाही, कारण लास्ट टाइम तर मी तसंच केलेलं. आणि हे बघा किती सुंदर व्ह्यू वाटतं इकडून नाश्ता करताना. अभिषेक द्यायच्या आधी सगळं खाऊन मोकळी होऊन जाईल, म्हणजे टेन्शनच नाही. वजन वाढू दे, त्याने काही फरक नाही पडत, पण त्याच्या समोर नाही खायचं बस. रस्त्यातच देता येतं पिणार का? हे आहे आमच्या कोलॅबरेशनचं शर्ट आणि सेम असं कोलॅबरेशन मध्ये मला काय भेटलंय, 1 पीस. तर आता आम्ही घालू आणि शूट करू याचं. सगळ्यांचा नाश्ता पण झालाय. तुम्ही लोक झोका का खेळतायत? आताच नाश्ता केला ना, परत निघेल सगळं. रात्री नाही, दिवसभर खाल्ला. दिवसभरात आम्ही जे पण खाल्लं ते आमच्या घरी कोणाला डायजेस्ट झालं नाही. काहीतरी यांचा प्रॉब्लेम आहे. उलट्या केल्या. आता लिटरली आंघोळ करायच्या आधी पण मी उलटी करून आई तरी हिम्मत ठेवून खाल्ला फ्रीवाला नाश्ता. फ्रीचा नाश्ता होता म्हणून हिम्मत ठेवून खाल्ला. रात्रभर ह्याला उलट्या झाल्या, गॅस झाला होता आणि ताईला मला नका विचारू. टेस्ट छान होता, पण काय माहिती मे बी आपण थकलेलं असू म्हणून. हा, एखाद्यालाच झालं असतं ना मग. हा, नॉनव्हेज पण नाही जास्त. हा, आणि फक्त एकाला झालं असतं तर काय नाही ना, पण ह्याला उलट्या, त्याला दिला लूज मोशन, जिजूचं पोट गॅस झालेलं, बाबूला पण त्रास झाला, मला नाही झाला काही त्रास. हाँ तू तो तेरा एपेटाइट अच्छा है ना. चल चल चल, अच्छा पेट में बस मोटी हो जाती है बस, बाकी और कुछ नहीं होता तेरे को. नाही बोलला काय. मग आज कॉफी कशी काय? तुम्ही तर पियत नाही. कशी काय आली? एक दिवस असं, एक दिवस खूप काय केलंय, फुल कॅलरीज लोड केले आणि सगळे काढले पण आहेत. काढल्या पण आहे, उलट्या करून ब्रेडला बटर लावून खाल्लंय. भुर्जी तेलाची खाल्ली आहे, प्रॉपर तेल होतं त्या भुर्जीत तरंगताना. थोडीच खाल्ली बघितली मी, थोडीच खाल्ली, म्हणून तुम्ही बोलली थोडी का खाल्ली. जाऊ दे, चल एक दिवस तुला माफ आहे. तू जे हवं ते पिऊ शकतो, जे हवं ते खाऊ शकतो. येस, मी तुझी बायको आहे, मला पाहिजे की माझा नवरा परफेक्ट राहावं. बाकी सब सुनती है, क्या नहीं सुनती है. टपली मारो ही ना. सॉरी, माफ कर दो मुझे, माफ कर दे बाबू, मैंने तुझे टपली मारा, माफ कर दे बाबू. नाही बरं झालं नाही सांगणार, मेरा कोलैबोरेशन का कपड़ा है. निकाल देती. यस, तू भी जैसा करती है जीजू के साथ वैसे ही करती हूँ मैं. डोंट कॉपी. ना आई विल, बिकॉज वी आर सिस्टर्स. बेबी के टर्न का. वाह, सच ए क्यूट आउटफिट. अच्छा, नसीब वाले हो तुम लोग. 3,500 का ड्रेस फ्री में मिला, बस एक रील. वाह वाह वाह, मुझे भी फेमस कर दे. मुझे नहीं, तेरे कपड़े तो मेरे हैं, जो तेरे है वो मेरे है. हमको फ्री में मिलेगा. खूप क्यूट मस्त.
नंतर दे क्रेडिट काय ते व्हिडिओ बनवून त्या लोकांना. दिसते बा आपण. मला काही हेअरस्टाईल जमत नव्हती म्हणून जाऊ ओपन सोडूया. हेअर स्टायलिस्ट आहे स्वतः आणि स्वतःलाच जमत नाही. वा 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 वा. चलो जल्दी जल्दी रख दो सब और फोटोशूट केली जाते. क्यूट वाटते खरंच. आपण त्यांचं मस्त प्रमोट करूया आज. मस्त रील्स वगैरे फोटो वगैरे काढूया. आणि उद्या काय नाव आहे ह्याच्यात पण नाव सांगू शकतो. 15 बॉटम्स असं काहीतरी त्यांच्या आयडीचं नाव आहे. मला एवढं आठवण नाही कारण मला 3-4 जणांकडनं फुकटच घाला ना. फुकट दिलंय तर पहिली बार कुछ मिला है फुकट यार. नाही रे त्याच्या आधी पण भेटलंय. अच्छा ते ह्याचं अच्छा कुछ मिला पहिली बार. वो भी कपडा हमको फ्री में मिला था. तर मग असं काय पाहिजे सरळ कर. नाही असं नीट. हा तर मग आता 50 बॉटम्स हे एक आहे आणि एक दुसरं 3 आहे. एक साधा करून त्याच्यावर 6 आउटफिट आम्हाला भेटणार आहे. आणि एक दुसरं आहे काहीतरी तिकडे कुर्ता आहे मस्त प्रॉपर पिंक कलरचा कुर्ताचा सेट आहे. अभिषेकचं त्याच्यावर जॅकेट आणि माझं पिंक प्लाझो, पिंक ब्लाउज, पिंक जॅकेट खूप सुंदर आहे. तेही आता 2-3 दिवसात येणार. तर आम्ही त्याचाही ब्लॉग काढू. नाही ब्लॉग नाही काढू पण त्याचा आम्ही स्टोरी वगैरे. ताईचे आणि बाबूचे फोटोशूट झालेत. आता आमचे राहिलेत बाकी आहे थोडं. हा आता मस्त मस्त फोटोशूट करून घेऊ. थोडं टायर्ड फील होते. उलट्या वगैरे झाल्या. थकले. रात्री पण केली रात्रभर. सकाळी उठून पण केली. विचारा नजर लागली कोणाची तरी. माझा नवरा आळूच एवढा चांगला. नजर लागणारच त्याला. हे बघा तो बाबू इथे क्यूट क्यूट छोटूसा. अभिषेकला खूप आवडलं तो बाबू. काढू ना चला. आता काय किती वेळ नंतर आता हवा आली आहे छान. हा ई बघा तो येतोय. आरामात बाबू. तुमचं काय बोल काय बोलते. नाही लागेल ना व्हिडिओ साठी. तर आमचा आत्ता फोटोशूट वगैरे ऑलमोस्ट झाला आहे. फक्त तिकडे एक झोका आहे. तिकडे 1-2 फोटोज काढू आणि एखादं रील काढून घेऊ आणि मग त्यानंतर लगेच निघू. कारण ताईची नाही जिजूंच्या मावशीची मुलगी तिला बाबू झाले तर त्यांना भेटायला जायचं आहे. मग त्यानंतर त्यांना भेटू आणि निघू आम्ही लगेच. तर आत्ता आमचं सगळं फोटोशूट वगैरे झालं आहे आणि आम्ही निघालो आहे फायनली. किती वाजले ताई? फायनली 12 वाजले असतील आय थिंक. आणि थकलोय म्हणून थोडंसं एनर्जीसाठी रेडबुल पितोय. मी आयुष्यात पहिल्यांदा पिले तर अभिषेक मला जबरदस्ती पाजले. मला आवडत. हे बघा हेच सांगत होती मी तुम्हाला की हा किती 150 दादा आहे. गुज्जर नंबर प्लेटच्या जागेवर. हे बघा गुज्जर इनसाइड. हे बघा. चला मग आता आम्ही निघतोय. इकडून 5 मिनिटावर आहे ताईची जिजूंची बहीण. त्यांच्या घरी जातोय त्यांच्या बाबूला भेटायला. चल ताई. बाबू आता झोपली मस्त आणि आम्ही तिला भेटायला आलोय आणि ती मस्त झोपून गेली. बाय 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 बाय. हाय गाईज. हे बघा माझ्या ओटी मध्ये 200 रुपये टाकले. 200 रुपये देणार आहे मी. 200 रुपये 200 रुपये कोणाला देणार आहे. पार्टी करो. संडे है पार्टी करो सब लोग. मला माझ्या ओटी मध्ये 200 रुपये टाकून दिले. हा एवढा कंजूस माणूस आहे. स्वतः मला कधीच देत नाही. 250 रुपये निकाल घेतले. नाही माझे होते ते. रिटर्न द्या आणि घ्या. तुला इज्जत मध्ये राहायचे की नाही ते सांग. नाही तुला राहायला लागेल. माझे पैसे एवढा कंजूस माणूस आहे हा असं मी कधीच नाही बघितलं आयुष्यात. माझे पप्पा मला कधीच नाही असे बोलायचे. माझे पप्पा मी 100 रुपये मागायचे 500 रुपये काढून द्यायचे. अरे 50 रुपये पण नाही द्यायचे. 50 रुपये. अरे यार आम्ही मस्ती करतोय. द्यायचे माझे पप्पा खूप चांगले आहेत. हा देत नाही कंजूस. फक्त हिशोब मागायचे. हा हिशोब मागायचे. आम्ही या हॉटेलमध्ये बसलोय. हे घरगुती आहे. 3 वर्ष झाले.
3 वर्षानंतर. जेव्हा आम्ही नवीन रिलेशनमध्ये होतो तेव्हा पण आम्ही इथे आलो होतो लपून आणि याच हॉटेलमध्ये आलेलो आणि इथेच बसलेलो. मी इथे बसलेली आहे आणि मी तुम्हाला जाताना नाव सांगेल. तुम्ही पण जर कधी आले या घाटने जात असेल तर इथे नक्कीच या. खूप छान आहे हॉटेलचं नाव. मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते बोर्डवरून. तुला काय पाहिजे ताई? काय पाहिजे खायला? जेवण काय पण असेल तरी चालेल. सोलकढी जेवण नाही ते पियायला आहे. हा तर मला पण एवढंच खूप 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 छान सोलकढी होती जे लास्ट टाइम मी पिलेलं. आजचं पण लोक कशी असते की नाही. लिखा आहे सोलकढी, त्याच्यावर लिहिलंय की सोलकढी मस्त ट्राय. आणि ह्या लोकांनी मला अभिषेक आणि दिशाने सांगितलेलं की 3 वर्ष आधी आम्ही आलेलो इथे मस्त सोलकढी भेटते. एवढं झूम नको करू. नाही दिसत आहे. बरोबर दिसते. इतना इच्छा हुआ मेरे को और यहाँ के लोग बोल रहे नारियल नहीं. व्हाट इज दिस बिहेवियर? तेरे बाबू को मन हो गया? सोच लो इधर आना ही नहीं. नहीं आना है. खाना तो अच्छा ही रहेगा. खाना अच्छा है. जिसके लिए आए तो वो तो नहीं मिला. सोलकढी तेरे बाबू को क्रेविंग हो रहा है क्या पीने का? लेकिन मेरे को हो रहा है. बाबू को नहीं हो रहा है? जाने दे बाबू, हम लोग कल पी लेंगे. इमोशनली करेक्टली जो है वो ओका. देखो सोलकढी देख लो आप. खरंच खूप छान होती ती. पण ज्यादा इच्छा आहे आता फक्त सोलकढीसाठी थांबू आपण. जिजू कुठे ढाबा दिसला ना तर 1 मिनिट थांबवा सोलकढीसाठी. मस्त असं जेवण आलंय. 1 चिकन थाली, 1 मटन थाली आणि 1 फिश थाली. मग त्यांनी मिक्स केलं आणि मी माझ्यासाठी फक्त डाळ मागवले आणि ह्यांच्यातला भात खाल्ला. पोट भरून जेवण झालंय. आता मी फक्त डाळ भातच खाल्लाय. आणि हे बघा हे नाव आहे श्री समर्थ कृपा हॉटेल. खूप छान जेवण आहे. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. सोलकढी नाही भेटली आम्हाला. सोलकढी नाही भेटली. हा नेहमी असते. आजच नव्हती त्यांच्याकडे. नारळ नव्हतं म्हणून. काय ग एक जाऊ दे. ती खूप आस लावून आलेली सोलकढी. हे बघा आता आम्ही निघतोय. हे बघा इथून हे घाट जसं उतरलो ना तसं लगेच आहे इथे. तुम्ही नक्कीच या खायला कधी. आणि खूप छान होतात. आम्ही निघतोय परत इकडून. ते मला नाहीच आवडत मुगलाई वगैरे. मी कधीच नाही खात. मेरे को मला पण आवडते एवढं गाड. आम्ही निघालो आहोत घरासाठी. कितना देर लगेगा जीजू पोहोचने? 1 घंटा लागेल आता इकडून. 1-1.5 तास लागेल. काल येताना आम्हाला 4 तास लागले म्हणून जीजू परत घाबरत आहेत आम्हाला. 1 लागेल ना. बघू मग आता किती लागते. नसायलाच पाहिजे. चला मग आता. हा इकडून काय येतोय? त्याच्या बापाचा रोड आहे. पोलीस आहे ना. तुम्ही लास्ट कसं बाईकने गेलते का तिकडे? कुठे? नाही कार नाही. बाईक एवढा लांब मी नेतच नाही ना कुठे. खूप जास्त छान वाटतं आमचं मॅचिंग ड्रेस. लोक आम्हाला विचारत हा कितीतरी लोक आम्हाला विचारत होते सारखं. लेडीजने विचार मस्त वाटतं. अरे वा सेम एकदम सेम ना. असे खूप सारे कोलॅबरेशन येऊ द्या. अजून आम्ही वाट बघतोय. अजून 3-4 येणारच आहेत. पण अजून येऊ द्या. हे पोस्ट केल्यानंतर अजून येईल मे बी. पण बघू. फुकटचे कपडे भेटतात. आपण त्यांना आता रील्स वगैरे काढायला लागतं. थोडंसं एफर्ट्स टाकायला लागतं. पण ठीक आहे ना. दोन्ही त्यांना आपल्याकडनं व्हिडिओ भेटतात. त्यांना व्ह्यूज भेटतात. त्यांना कस्टमर भेटतील. अजून आपल्याला कपडे भेटतील. नंतर पैसे भेटतील. नंतर थोड्या अजून फेमस झालो. मिलियन पर्यंत. मिलियन नाही पण 1 लाखच्या वर वगैरे फॉलोअर्स झाले तर पैसे पण द्यायला स्टार्ट होतात. पण बघू आता जे भेटतायत सध्या थोड्यापासून स्टार्ट करू. नंतर खूप पुढे जायचं आहे ना. कोणाला आठवण करतोयस? नए पुराने सब. नाही कोण? तू हाथे में ते है मेरे. हाथ में कौन है तेरे? हाथ में तू है. नसीब में कौन नहीं है? बाकी लकीर में भी हूँ मैं. हाथ में भी हूँ. तू सब जगह. तर चला आम्ही आता 2 मिनिटात पोहोचू वालीवला आणि आमच्या घरी. तर आज हा ब्लॉग इथेच संपवूया. आता नेक्स्ट ट्रिप वर भेटूया आपण कुठेतरी नेक्स्ट ट्रिपला जाऊ. तर मग परत ब्लॉग काढू आणि खूप सारे ब्लॉग्स असेच येत असतील. बाय कर ताई. बाय कर रे. बाय. मान तोडता. चलो बाय.